नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मूल्य शिक्षणाविषयी चर्चा करणार आहोत. आपल्या या पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मूल्य शिक्षण म्हणजे काय किंवा मूल्य शिक्षणाचा अर्थ काय आहे. सगळीकडे बोलल्या जातं की मूल्य शिक्षण घेतलं पाहिजे, मूल्यांविषयी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. पण मूल्यांचा अर्थ काय किंवा मूल्य शिक्षण म्हणजे काय याविषयी आधी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. बालमित्रांनो, मूल्य शिक्षण हा अध्यापनाचा किंवा असा शिकवण्याचा विषय नाही, तर तो आचरणाचा विषय आहे, अंमलात आणण्याचा विषय आहे. जर मी एखादी कृती किंवा एखादी गोष्ट माझ्या कृतीतून आणली तरच तुम्ही त्याचे अनुकरण करणार आहात. जर मी त्या मूल्याचे जीवनामध्ये अनुकरण केले नाही तर तुम्हीसुद्धा करू शकणार नाही. म्हणून मूल्याचा अर्थ म्हणजे आपल्या कृतीतून दाखवणे, हा त्याचा अर्थ आहे. माझं एक छोटंसं उदाहरण मी आपणास सांगतो की शाळेमध्ये जेव्हा मी मुलांना ही गोष्ट सांगितली की बालमित्रांनो, आपण काय करायचं, जेव्हा आपण कोणती गोष्ट जेवण करतो किंवा पाणी पितो, अन्न ग्रहण करतो, भोजन करतो, तर जेवणाच्या आधी आपण काही क्षण ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे. ज्या परमेश्वराने आपल्याला अन्नाची उपलब्धता करून दिली त्या परमेश्वराचा आपण आभार मानलं पाहिजे. म्हणजे जेवणापूर्वी आपण परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. मग ही मी मुलांना सांगितलं. एका मुलाने ते बरोबर लक्षात ठेवलं आणि जेव्हा मधली सुट्टी झाली जेवणाची त्यावेळेस तो मुलगा भिंतीच्या आड लपून राहिला. त्याने बघितलं की ह्या आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं की जेवणाच्या आधी ईश्वराचं स्मरण करायचं, तर ते त्याला बघायचं होतं की सरांनी आपल्याला जे सांगितलं ते सर करतात की नाही. तर मी नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा उघडला, जेवणाला बसलो आणि माझी रोजची सवय, मी जेवणाच्या आधी ईश्वराचं स्मरण करतो. मग तसं त्या दिवशी देखील मी जेवणाच्या आधी ईश्वराचं स्मरण केलं. तो मुलगा समोरून बघत होता. त्याने पाहिलं, अरे आपणसुद्धा जेवणाच्या आधी परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. आणि त्याने मग शाळेत आल्यानंतर मला सांगितलं, म्हणे सर, मी सुद्धा आजपासून जेवणाच्या आधी ईश्वराचं स्मरण करत जाईन. म्हणे मी पाहिलं म्हणे की तुम्हीसुद्धा करत होता ईश्वराचं स्मरण, म्हणून मी सुद्धा हे करेल. म्हणजे तात्पर्य असं आहे की मुलांना किती सांगितलं परंतु जर माझ्या कृतीमध्ये ते नसेल तर मुलांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. म्हणून हा जो विषय आहे हा फक्त सांगण्यापुरता नाही, तर हे मूल्य जे आहेत, मूल्यांचं जर आपण वर्गीकरण केलं तर मूल्यांचे अनेक प्रकार आहेत. जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये मूल्यांची गरज आहे. जसे मानवी मूल्य आहेत, सांस्कृतिक मूल्य आहेत, सामाजिक मूल्य आहेत, वैश्विक मूल्य आहेत आणि शैक्षणिक मूल्य आहेत. असे अनेक क्षेत्रामध्ये मूल्यांची गरज असते. तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आपण म्हणतो शैक्षणिक मूल्ये, या शैक्षणिक मूल्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. त्या मूल्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर शैक्षणिक मूल्ये 10 आहेत. या 10 मूल्ये तुम्हाला मी सांगणार आहेत आणि आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये त्याचं आचरण कशा प्रकारे करता येईल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर शैक्षणिक मूल्ये याप्रमाणे आहेत. बघा, पहिलं जे आहे आपलं रोजच्या जीवनामध्ये जी महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे स्वच्छता व टापटीपपणा. आपल्या जीवनामध्ये, घरामध्ये असो, शाळेमध्ये असो, परिसरामध्ये असो, स्वच्छता असायला पाहिजे, है ना. जिथे स्वच्छता आहे तिथे प्रसन्नता आहे. तर पहिलं मूल्य आहे स्वच्छता व टापटीपपणा. दुसरं मूल्य आहे सर्व धर्म सहिष्णुता. सर्व धर्माविषयी आपण सहिष्णुता बाळगली पाहिजे.
तिसरा आहे स्त्री पुरुष समानता है ना. आपण म्हणतो की स्त्री पुरुष समान असले पाहिजे, परंतु आपल्याला वस्तुस्थिती तशी दिसत नाही. आता वर्गामध्येच घ्या, वर्गामध्ये जे वर्ग सफाईचं काम असतं आमच्या प्राथमिक शाळेत मुलांनाच करावं लागतं. पण आम्ही काय करतो, जसं मुलांना आणि मुलींना दोघांना सारख्या प्रमाणात ही जी काम आहे, ही सेवा आहे, ही देतो. असं नाही की शाळा स्वच्छता करायची आपल्याला तर मुलींना द्यायची नाही, तर मुलांना देखील ते आलं पाहिजे, ते स्वावलंबी बनले पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन. आज समाजामध्ये बघा अंधश्रद्धा, जादूटोणा, फसवेगिरी, बुवाबाजी या गोष्टी वाढू लागल्या आहेत. कारण अज्ञान आणि अंधश्रद्धा ह्या अशिक्षितपणामुळे ह्या गोष्टी होतात. म्हणून लहानपणीच वैज्ञानिक दृष्टिकोन हे जर मुलांमध्ये रुजवलं गेलं तर ते मोठे झाल्यानंतर त्यांच्या बळी पडत नाही. ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर ते बळी पडत नाही. नंतर राष्ट्रीय एकात्मता. आपल्या राष्ट्रामध्ये जे नागरिक आहेत ते एकजुटीने राहावेत. पुढचं मूल्य आहे देशभक्ती, जे सर्वात महत्त्वाचं आहे. नंतर आहे संवेदनशीलता. आपल्यामध्ये संवेदनशीलता हा गुण असावा. नंतर आहे सौजन्यशीलता, श्रमप्रतिष्ठा. शालेय जीवनापासून आपल्या अंगी श्रमप्रतिष्ठा ही जोपासली गेली पाहिजे. कारण आपला उदरनिर्वाहासाठी, आपल्याला उपजीविकेसाठी मेहनत करण्याची आवश्यकता असते. जर लहानपणापासून किंवा शालेय जीवनापासून त्याची जर आपण सवय लावून नाही घेतली तर आपल्याला उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते. म्हणून श्रमप्रतिष्ठा ही फार महत्त्वाची आहे. आणि शेवटचं आहे वक्तशीरपणा. कोणतेही कार्य वेळेवर झाले पाहिजे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपली जी दिनचर्या आहे, या दिनचर्यामध्ये अभ्यास असू द्या, जेवण असू द्या, होमवर्क असू द्या, या सर्व गोष्टी आपल्या वेळेप्रमाणे ह्या घडल्या पाहिजेत. म्हणून वक्तशीरपणा हा फार महत्त्वाचा आहे. वेळेला किंमत असते, म्हणून म्हणतात ना टाईम इज मनी. तर हे जे 10 मूल्य आहेत, शैक्षणिक मूल्य, या शैक्षणिक मूल्यांची रुजवणूक आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये ही रुजवता आली पाहिजे. कारण ही वेळ निघून गेली तर आपलं जीवन जे आहे हे मूल्यहीन होऊन जाईल आणि आपल्याकडून अपराध भाव किंवा बेरोजगारी या गोष्टी ज्या आहेत या प्रामुख्याने घडतात. म्हणून ह्या मूल्यांमध्ये आपण रमलं पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे आणि आपल्या जीवनात ते उतरवले पाहिजे. तर बालमित्रांनो, आपण ह्या 10 मूल्यांपैकी आज जे मूल्य आहे आपलं एक देशभक्ती. आता बघा 26 जानेवारीसुद्धा जवळ येत आहे. देशभक्ती हे मूल्य आपल्याला रुजवायचं आहे. कारण आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोकांनी, अनेक थोर महात्म्यांनी प्राणांचे बलिदान केले, हाल अपेष्टा सहन केल्या, तुरुंगवास भोगला, कोणी फासावर लटकले. का तर तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. भारत मातेला पारतंत्र्यातून त्यांनी मुक्त केले. म्हणून आपण देखील आपले कर्तव्य आहे की या देशभक्तांना, त्यांनी जे आपल्यासाठी बलिदान केलं त्यांना विसरून चालणार नाही. म्हणून देशभक्ती हे मूल्य आपण रुजवलं पाहिजे. देशभक्ती हे मूल्य जर आपल्यामध्ये रुजवलं गेलं तर आपण देशासाठी काहीतरी करू शकतो. जर आपण देशासाठी काही करू शकलो तर आपण सुजाण नागरिक म्हणून नावलौकिक आपण मिळू शकतो. म्हणून आपल्या या पाठ्यक्रमामध्ये देखील शासनाने आपला जो सिलेबस असतो, पाठ्यक्रम असतो, अभ्यासक्रमात या 10 मूल्यांचा समावेश केलेला असतो. प्रत्येक पाठामध्ये एक एक मूल्य हे घेतलेलं असतं. गोष्टी रूपाने असो, कवितेच्या रूपाने असो, ह्या मूल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार हे करण्यात येतात. म्हणून पुस्तकं वाचणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. तुम्ही जर पुस्तक वाचतच नाही तर तुम्हाला त्या मूल्यांविषयी काही समजणार नाही आणि ते धारण होणार नाही.
म्हणून अभ्यासक्रमात देखील ह्या मूल्यांचा हा समावेश केलेला असतो आणि ह्या विषयी आपण जागरूक असायला हवे. तर मित्रांनो, या देशभक्ती जे मूल्य आहे आपलं, त्यासाठी मी एक ध्वज आपला तिरंगा झेंडा सोबत आणलेला आहे. म्हणजे आपला तिरंगी ध्वज हा राष्ट्रध्वज आहे. तर हे देशभक्ती रुजण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात, ते प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या राष्ट्राचं जे गान आहे, राष्ट्रगीत आपण ज्याला म्हणतो, त्या राष्ट्रगीताचा मान आपण ठेवला पाहिजे. म्हणजे जिथे राष्ट्रगीत सुरू असेल आपण स्तब्ध उभं राहून राष्ट्रगीताचा मान ठेवावा. दुसरा आहे राष्ट्रध्वजाचा सन्मान. जो आपला राष्ट्रध्वज आहे त्याचा देखील आपण सन्मान केला पाहिजे. या राष्ट्रध्वजासाठी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू बघा यांनी हातात ध्वज घेऊन भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आणि त्यांनी आपले बलिदान देखील केले. का? तर आपल्या स्वातंत्र्यासाठी. हे खरे देशभक्त. नंतर बघा, देशभक्ती हे मूल्य आपल्यामध्ये केव्हा रुजेल? जेव्हा देशाबद्दल आपल्याला तळमळ असेल की माझ्या देशातील जी सार्वजनिक संपत्ती आहे, ह्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होता कामा नये, हे आपण पाळलं पाहिजे. त्यानंतर नैसर्गिक संपत्तीचे रक्षण. बघा, आपली जी नैसर्गिक संपत्ती आहे, उदाहरणार्थ हवा आहे, पाणी आहे, वृक्ष आहेत, यांचं आपण जतन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना एक सवय असते, ते काय करतात, जे वह्या असतात ते वह्यांचे पानं फाडतात. तर मी माझ्या शाळेमध्ये हा एक उपक्रम राबवला की बघा, हे जे वह्या असतात, कागद असतो, हा कागद कसा बरे तयार होतो, तर झाडांची कत्तल करून, जे झाडं कापून त्या झाडांपासून हे कागद तयार करण्याचं काम चालतं. म्हणून एक एक कागद जो आहे हा अमूल्य आहे. त्या कागदामुळे झाडं आणि जंगलं हे नष्ट होत आहेत. म्हणून आपण कागद देखील जपून वापरला पाहिजे. मी एक माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवला. मी जेव्हा नवीन बदलून गेलो एरंडोल तालुक्यामध्ये, तर त्या शाळेमध्ये मुलांना काय सवय होती, समजा आपण एक शब्द लिहिला आणि तो चुकला तर ते डायरेक्ट एक पान फाडून घ्यायचे आणि ते फेकून द्यायचे मागे. फक्त एक शब्द चुकला तर ते पान फाडायचे. हे बघून मला खूप म्हणजे वाईट वाटलं. अरे, या मुलांना जी सवय ही त्यांची गेली पाहिजे. म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा व्यय आहे ना, नष्ट करणे, हे मूल्य त्यांना याच्यातून मूल्य शिकायला पाहिजे की आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. मग मी एक उपक्रम राबवला. मागे कागद जे वर्गाच्या मागे असतात पडलेले शाळेमध्ये, ते सर्व कागद जमा केले आणि त्याच्यामध्ये कोरे कागद जास्त होते. अशी गड्डी करून कोऱ्या कागदांची, त्याच्यामध्ये काही लिहिलेलं, एक शब्द लिहिलेले, एक वाक्य लिहिलं, असे कागद होते. तर त्याच्यातले कोरे कागद बाजूला घेतले आणि लिहिलेले कागद बाजूला घेतले. आणि जे कोरे कागद होते त्या कोऱ्या कागदांपासून आम्ही वह्या तयार केला. माझ्या वर्गात एक मुलगा होता, तो सुंदर वह्या म्हणजे अशा शिवायचा. तर त्याने त्या वह्या देखील त्या शिवल्या आणि मुलांना वाटल्या. तर त्याला एवढा आनंद झाला की म्हणे, सर हे छान आहे म्हणे, हे वह्या आम्हाला गरिबाच्या मुलांना आम्ही याच्या वह्या त्या वाटल्या होत्या. ते अजूनसुद्धा ते मुलांचे नावं ते सर्व आम्हाला कोणी उपक्रमामध्ये सहभाग घेतला याची अजूनसुद्धा आम्हाला ते आठवण येते. तर याप्रमाणे तर तेव्हापासून मुलांना हे समजलं की अरे, आपण हे कागद असे फाळायला नको. या कागदासाठी आपल्याला झाडं नष्ट होतात, जंगल नष्ट होतात. हे एक मूल्य आहे. म्हणजे नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे हे फार महत्त्वाचे मूल्य आहे. तर हे कोण करू शकेल? जो खरा देशभक्त आहे. म्हणून हे देशभक्तीचं मूल्य आपल्यामध्ये रुजलं पाहिजे. हे शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे रुजू शकेल, कारण ह्या शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात. देशभक्ती हे मूल्य शाळेमध्ये अनेक कविता नंतर पाठांमधून हे रुजवलं जातं. तर असं बालमित्रांनो, तुम्हाला एक गाणं आपण म्हणूया देशभक्तीपर गीत तुम्हाला मी म्हणून दाखवतो.
की त्याच्यामध्ये जे आपले स्वातंत्र्यवीर होऊन गेले त्यांनी कशा रीतीने बलिदान केले याचा उल्लेख ह्या गीतामध्ये आलेला आहे आणि त्याला एक पोवाड्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. जसं मराठी वाङ्मयामध्ये पोवाडा हे एक गीत असतं, तर त्याच्या या गीतामधून हा उल्लेख केलेला आहे की स्वातंत्र्यवीरांनी कशा रीतीने आपलं कार्य केलेलं आहे. ऐकूया तर हे गीत सादर करतो मी आपल्यासाठी की स्वातंत्र्यवीरांचा हा पोवाडा आहे, त्यांचं हे गीत आहे. तर आपण ऐकूया की स्वातंत्र्यवीरांनी कशा रीतीने आपल्या या प्राणांचं बलिदान केलं आहे ते या गीतातून. या देशासाठी रणभूमीवर प्राण जयाने वाहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. हा घ्या मानाचा मुजरा, हा घ्या मानाचा मुजरा. बरे का परे शत्रू हादरे, धाक असे शिवरायांचा, अहो धाक असे शिवरायांचा. तसेच बाजी वीर तानाजी, धनाजी आणि संताजीचा, धनाजी आणि संताजीचा. या देशासाठी रणभूमीवर प्राण जयाने वाहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. हा घ्या मानाचा मुजरा, हा घ्या मानाचा मुजरा. जिवंत जीव असेपर्यंत लढली मर्दानी झाशीवाली, अहो मर्दानी झाशीवाली. वासुदेव फडके मंगल पांडे यांनी प्राणाची आहुती दिली, यांनी प्राणाची आहुती दिली. या देशासाठी तात्या टोप्यांनी फास गळा अडकविला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. हा घ्या मानाचा मुजरा, हा घ्या मानाचा मुजरा. मधु चौधरीच्या डोक्याचे रजरज झाले मेंदूचे, अहो रजरज झाले मेंदूचे. मोटारीसह ओढीत नेले प्रेत रामगिरी साधूचे, प्रेत रामगिरी साधूचे. चिरला गेला बाबू गेनू उभा रक्ताने माखला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. हा घ्या मानाचा मुजरा, हा घ्या मानाचा मुजरा. इंग्रजांना हक्कासाठी अनंत कान्हेरे लढला, अनंत कान्हेरे लढला. तो दामोदर हरी चापेकर हाय मृत्युमुखी पडला, हाय मृत्युमुखी पडला. हिरवे गुरुजी आणि नथू कांबळे यांनी मृत्यूदंड साहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. हा घ्या मानाचा मुजरा, हा घ्या मानाचा मुजरा. जिवंत जीव असेपर्यंत लढली मर्दानी झाशीवाली, अहो मर्दानी झाशीवाली. वासुदेव फडके मंगल पांडे यांनी प्राणाची आहुती दिली. धाडे गावकर बंडू गोखले मुंबईसाठी बळी पडले, या मुंबईसाठी बळी पडले. वासुदेव फडके मंगल पांडे बालवीर हे रणी पडले, बालवीर हे रणी पडले. कवी करोनी जगदीशाने गुजरात यांना वाहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. हा घ्या मानाचा मुजरा, हा घ्या मानाचा मुजरा. याप्रमाणे. तर बालमित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कशा रीतीने ह्या क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ती जाणीव ठेवून आपण देखील एक देशभक्त म्हणून आपण समाजात, कारण आजचे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक सुजाण नागरिक आहेत. तर आपण पुढच्या भागामध्ये दुसरा मूल्याविषयी अभ्यास करूया. इथे आपण थांबूया. धन्यवाद.